हाय, मी डॉक्टर दिशा चोपडे. आज आपण एका टॉपिकवरती बोलणार आहोत, तो म्हणजे पोस्टपार्टम हेअर लॉस. आजकाल बऱ्याच न्यू मॉम्स क्लिनिकला येतात आणि विचारतात की मॅडम, एवढं छान डाएट आहे, सर्व व्यवस्थित चालू आहे, तरीसुद्धा हा अचानक असा हेअरफॉल का व्हायला लागला. तर त्यामागे बरेचसे रिझन्स आहेत. तर नवीन मॉम होणे हे तर एक आनंदाची गोष्ट आहेच, यापेक्षा जॉयस असा मोमेंट दुसरा कुठलाच नसतो. पण त्यासोबत नवीन मॉमसमोर एक चॅलेंज असतं, ते म्हणजे अनएक्सपेक्टेडली जो हेअर लॉस होत असतो तो. तर काय होतं की डिलिव्हरी आफ्टर डिलिव्हरीनंतर अचानक आपले हेअर खूप जास्त प्रमाणात शेड व्हायला लागतात, अचानक खूप जास्त हेअरफॉल जाणवायला लागतं. तर त्यामागची बरीचशी कारणं आहेत. त्यामध्ये बऱ्यापैकी आपला जो हॉर्मोन्सचा रोल असतो. प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की इस्ट्रोजन लेवल ह्या खूप हाय असतात, त्यामुळे इस्ट्रोजनमुळे केसांची जी ग्रोथ फेज असते, ॲनाजन फेज असते, ती प्रोलॉंग होत असते. त्यामुळे आपण एक हेल्दी, टेन्स, फुलर हेअर, थिक हेअरचा एक अनुभव घेत असतो. पण आफ्टर डिलिव्हरी सडन ड्रॉपडाऊन होतो इस्ट्रोजन लेवल, आणि त्यानंतर मग केस आपल्या टिलोजन फेजमध्ये, म्हणजेच त्यांच्या रेस्टिंग फेजमध्ये जात असतात, आणि अशा वेळेला मग हेअरफॉल चालू होतो. पण हा हेअरफॉल काही महिन्यांसाठीच असतो, तरीसुद्धा खूप त्रासदायक असतो. तर बऱ्याच वेळेला ह्या मागची कारणं म्हणजे इमोशनल स्ट्रेससुद्धा असू शकतो, किंवा थायरॉईड इम्बॅलन्ससुद्धा असू शकतो, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीसुद्धा असू शकतात. तर तुम्हाला ट्रीटमेंटची गरज केव्हा असते, तर हा हेअरफॉल जर तुमचा 2-4 महिन्यापेक्षा जर जास्त काळासाठी चालत असेल, जर तुम्हाला हेअरलाईन खूप जास्त प्रमाणात वाईड होताना दिसत असेल, किंवा जर हेअर पॅचेस पडताना दिसत असेल, प्रमाणे 100 ते 150 हेअर स्ट्रँड्सपेक्षा जर तुमचे हेअरफॉल डेली होत असेल, तर अशा वेळेला तुम्हाला योग्य ट्रीटमेंटची गरज असते, योग्य न्यूट्रिशनल सप्लिमेंटची गरज असते. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या आयरन, कॅल्शियम, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D ह्या लेवलसुद्धा चेक करून घ्या, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य आहार, व्हिटॅमिनयुक्त, प्रोटीनयुक्त, त्याचप्रमाणे आयरनयुक्त आहार तुम्ही स्टार्ट करा. आणि तुमच्या ज्या डे टू डे हॅबिट्स आहेत, जसं की हेअर कोम्बिंग आहे, किंवा रफ कुठल्या प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर्स तुम्ही यूज करत आहे, त्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने चेंज करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केसांची शेडिंग काही प्रमाणात कमी करू शकता. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या सवयींच्या चेंजमुळे तुमच्या केसांच्या न्यू ग्रोथलासुद्धा मदत होऊ शकते. थँक्यू.